आषाढी वारीमध्ये पंढरपूरमध्ये विजयादशमीच्या पोशाखात घोंगडी पांघरतात आणि या पारंपरिक घोंगडीला वारकऱ्यांची अधिकच पसंती पाहायला मिळते। यावेळी पंढरपुरात प्रसिद्ध असलेल्या घोंगडे गल्लीमध्ये लाखोंची उलाढाल झाली आहे। राज्यभरात सध्या वारीचा उत्सव रंगलाय। यंदाच्या पालखी सोहळ्यात भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी कुटुंबियांसोबत सहभाग घेतला। यावेळी माऊलींचा गजर करत पायी दिंडी काढण्यात आली। आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात येत असतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 5200 विशेष बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या काळात 5, 6 आणि 7 जुलै रोजी चंद्रभागा बस स्थानक, भीमा बस स्थानक आणि विठ्ठल बस स्थानक इथे तब्बल 13,000 एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाचा लाभ घेता येणार आहे। विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे आता मंदिराचं रूप अधिकच खुलून दिसते। मंदिराला विद्युतीकरण देखील करण्यात आलंय, त्यामुळे मंदिराचा सोळखांबी परिसर उजळून गेलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरात श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड या ठिकाणातील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। पंढरपूर शहरासह परिसरात आणि पालखी मार्गावर कुणीही अनधिकृत होर्डिंग लावू नये। जर कुणी होर्डिंग लावले तर संबंधितांवर तसंच होर्डिंग छापणाऱ्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची वास्तव्यासाठी चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर 65 एकरात व्यवस्था करण्यात आली आहे। जवळपास 4.5 लाख भाविकांची इथेच सोय करण्यात आली असून भक्तिसागर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले। दरवर्षीप्रमाणे अमरावतीमधून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे। नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचं वाटप केलं। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्यानं शिरोळ्यातील काही शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। किल्लारी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तिलारी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। अलिबाग, मुरुड आणि पेणमध्ये संततधार पाऊस पडतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। 4 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। बुधवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय। वाशिम तालुक्यातील वाई आणि वारला गावांमधील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर, कपाशीसह इतर पिकांना चांगला फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मर्यादित असल्यानं भावामध्ये वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यापासून बाजारात भाज्यांचे भाव वाढायला सुरुवात झाल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसते। आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेचा वापर केलेल्या इटलीतील प्राडा या कंपनीनं नरमाईची भूमिका घेतली आहे। कोल्हापुरी चपलेबाबत या कंपनीनं चर्चेची तयारी दर्शवली असून पुढील आठवड्यात या कंपनीचे वरिष्ठ आणि भारतीय शिष्टमंडळ यांच्यामध्ये एक बैठक होणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं। उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील बहुचर्चित स्कायडोमच्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर महापालिकेनं तोडक कारवाई केली आहे। अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील खुमगाव, बुट्टी, केदार, मामुलवाडी, धाडी, भिलवडी येथून शेकडो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी ये-जा करत असतात। मात्र अज्ञाताकडून जाण्या येण्याच्या रस्त्यावर काटे, चिखल असल्यानं विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयातच शाळा भरवली। शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेमध्ये बस मिळत नसल्यानं शहापुरातील धसई इथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। मात्र दुसऱ्या दिवशी देखील तीच परिस्थिती असल्यानं विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात शेकडो ठेवीदार आक्रमक झाले। ठेवीचे पैसे मिळत नसल्यानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केलं।
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळ शिल्पांचं जतन करण्याचा आदेश हायकोर्टानं दिलाय। या कातळ शिल्पांचं जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला 4,32,00,000चा निधी वापरा असा आदेश मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप माने यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिलाय। साताऱ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळीत बैल नसल्यानं शेतकऱ्यानं स्वतःला अवताला जुंपलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा सुळसुळाट असल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि त्यामुळे आमदार रवी राणा यांच्या पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं। बोगस बियाण्यांचा ट्रक विधान भवनासमोर नेण्याचा इशारा युवा स्वाभिमान पक्षानं दिलाय। राज्यामध्ये आर्थिक गुन्हेगारीची प्रमाण वाढत असून गेल्या 10 वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे 1,05,00,000 गुंतवणूकदारांची आर्थिक लूट झाली आहे। या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांची 22,552 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। राज्यात 2016 पासून 46,321 सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या पंकज देशमुख मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी विधिमंडळाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शासनाकडे केली आहे। विक्रोळीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन तरुणींची फसवणूक झाल्याचं शिवसैनिकांनी उघड केलंय। या प्रकरणी विक्रोळी पार्कसाईड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिकचा तपास करतायत। जळगावातील भैया पाटील यांच्या आत्महत्येनंतर लग्नाचा बनाव करून अनेकांची फसवणूक करणारी टोळी असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे, तर अद्यापही 3 महिला फरार आहेत। नाशिकमध्ये वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात दिवसाढवळ्यात दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी अल्पवयीन तरुणासह 3 जणांना बेड्या ठोकल्या। पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली बलात्कार लूटमार प्रकरणातील नराधम आरोपीचं स्केच जारी करण्यात आलंय। या नराधमांना शोधण्यासाठी पोलिसांची 10 पथकं रवाना झाली। पुणे शहरातील महापालिकेची 7 नाट्यगृह तसंच सांस्कृतिक केंद्रांची साफसफाई आणि स्वच्छतेसाठी 1,22,00,000 रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या। त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरासह यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पंडित भीमसेन जोशी कलादालन यांचा समावेश आहे। तर संबंधित ठेकेदाराला हे काम करण्याची परवानगी देण्याबरोबर त्यांच्याशी करारासाठी मान्यता द्यावी असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलेला आहे। पुण्यातील खडकवासला येथील एनडीए येथील थोरले बाजीराव पेशवेंचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळ्याचं शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। पुण्यातील पालिकेची 7 नाट्यगृह तसंच सांस्कृतिक केंद्रांची साफसफाई आणि स्वच्छतेसाठी 1,22,00,000ची निविदा काढण्यात आली आहे। यासाठी संबंधित ठेकेदाराला हे काम करण्यासाठी परवानगी देण्यास करारासाठी मान्यता द्यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड मनपानं 112 कोटी रुपये खर्च करून 1 एप्रिल 2025 पासून दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच डीएमएस सुरू केली होती। दरम्यान ही यंत्रणा मंगळवारपासून बंद पडली आणि त्यामुळे 2 दिवसांपासून सर्व कामकाज ठप्प झालंय। दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टनं काही महिन्यातच दुसऱ्यांदा हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय। या अमेरिकन कंपनीनं बुधवारपासून कर्मचाऱ्यांना कपातीची नोटीस पाठवायला देखील सुरुवात केली आहे। माध्यमातील वृत्तानुसार हा आकडा 9,000हून अधिक असू शकतो। पुणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील विस्कळीत सेवा संचलनातील बस बंद पडण्याचं प्रमाण आणि इतर सुधारणांमध्ये सातत्य दिसून येत नसल्यानं पीएमपी सेवा ब दर्जाची असल्याचं स्पष्ट झालंय। परिसर या सामाजिक संस्थेच्या अहवालातून हे स्पष्ट झालंय।